पेपर 2 इंग्रजी तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी। त्यामध्ये प्रथम आपण विभाग 1 इंग्रजी तृतीय भाषा 25 प्रश्न 50 गुणासाठी हा भाग आपण सोडवणार आहोत। रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स। हा पॅसेज वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावरील प्रश्न सोडवायचे आहेत। पॅसेज वाचून घ्यायचा। द हॉर्स इज अ कॉमन टेम ॲनिमल आफ्टर द काऊ, बफेलो अँड द गोट. It is the most useful animal. A horse is used for riding and hunting. It draws our carts. It is very faithful. आता त्यावरील एक क्वेश्चन विचारला। फर्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन्स। द हॉर्स इज मोस्ट डॅश डॅश ॲनिमल्स। द हॉर्स इज कसं आहे पॅसेजवरून सांगायचे मोस्ट युजफुल ॲनिमल। चूज द ॲनिमल विच इज नॉट मेन्शन्ड इन द गिवन पॅसेज। काऊ, बुलक, बफेलो, गोट। तर बुलक याचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाहीये। सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह। अ हॉर्स इज नॉट युज्ड फॉर म्हणजेच नथिंग। आन्सर इज नथिंग। सिलेक्ट द मिसमॅच्ड पेअर। ॲक्टर, ट्रॅक्टर। सिलेक्ट द मिसमॅच्ड पेअर। ॲक्टर, ट्रॅक्टर, क्रिकेट, सॅचेट, टॉवर, पॉवर, प्लास्टिक, इलास्टिक। सेकंड ऑप्शन इज राईट आन्सर। ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द प्रॉपर मोटो। आता हे पिक्चर पाहून त्याच्यासाठी कोणतं मोटो सुटेबल आहे ते आपल्याला शोधायचे। वी लव बुक्स, प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स, हेल्थ इज वेल्थ अँड प्रोटेक्ट ऑल प्लांट्स। इथं बुक्स बद्दल दिलेलं आहे सर्व, त्यामुळे वी लव बुक्स। अरेंज द नंबर्स प्रॉपरली अँड टेक अँड मेक द मिनिंगफुल वर्ड्स। आता यापासून एक वर्ड्स आपल्याला बनवायचं आहे ते नंबर्स घेऊन। आता यामध्ये आपण जर सेकंड पाहिलं तर मिनिंगफुल वर्ड बनणार आहे। तो तयार होणार आहे 4 चा आहे एफ, 1 चा ए, 6 चा व्ही, 9 चा ओ, 8 साठी यू, आर साठी आहे 2 साठी आहे आर आणि 7 साठी आहे आय, 5 साठी आहे टी आणि 3 साठी आहे ई। अशा प्रकारे हा फेवरेट शब्द तयार होणार आहे ऑप्शन बी पासून। त्यानंतर द साइन इंडिकेट्स दॅट वन शुड, हे राईट साईडला झालेलं आहे म्हणजे टर्न राईट। सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्स। वी शुड कट अवर नेल्स। आपण नेल्स डेली अर्ली कापायचे, केअरफुली का रेग्युलरली, तर रेग्युलरली कट करायचे। त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। टाइप्स ऑफ प्लांट्स विचारलेला आहे, श्रब, कॅक्टस अँड क्लाइंबर। आता या ठिकाणी बर्ड, रूट, स्टेम आणि हर्ब, यामधले बर्ड, रूट आणि स्टेम ही काय आहेत पार्ट्स ऑफ प्लांट्स आहेत, त्यामुळे हर्ब म्हणजे औषधी वनस्पती म्हणून 4th इज द राईट ऑप्शन। नेक्स्ट चूज द करेक्ट ऑप्शन फॉर मेकिंग अ रिक्वेस्ट। माय फ्रेंड अर्णव फॉरगॉट हिज इरेजर अँड वॉन्ट्स टू बॉरो इट। त्यासाठी त्याला काय रिक्वेस्ट करावी लागेल, प्लीज गिव्ह मी युअर इरेजर। कंप्लीट द ग्रीड बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स। इथे एक पझल दिलेले आहे, त्यामध्ये आपल्याला प्रॉपर अल्फाबेट ठेवायचे। आता यामध्ये क्रॉसिंग वर्ड आणि हे वर्ड दिलेले आहेत। आता सी आर आणि इथं ओ डब्ल्यू आहे म्हणजे इथं ओ येणार आहे आणि इथं काय येईल सी येईल, कारण इथं बर्ड्सचे नेम आहेत। क्रो म्हणजे कावळा, इथं ऑस्ट्रिक, शहामृग दिलेला आहे। त्यानंतर CRAN यापासून तयार होणारा क्रेन शब्द आणि इकडे होतो ईगल, म्हणजे OCE असा असणारा ऑप्शन कोणता आहे ऑप्शन 4। चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड। शेप। आता शेप कशासाठी असतो पहा कशाचा असतो, आरोमा म्हणजे सुगंध, त्यासाठी नाही। रफ म्हणजे रफसाठी नसणार आहे शेप। त्यानंतर वेपर्स मधला वेपर्सलाही शेप नसतो। ब्रिक म्हणजे विटेला शेप असतो, म्हणून 3rd ऑप्शन इज द राईट आन्सर। सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क दॅट इज मेन्शन्ड इन द गिवन सेंटेन्स। वेल डन रहीम, या ठिकाणी एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे म्हणून एक्सक्लेमेशन मार्क इज द राईट आन्सर। इफ पिग्स स्क्विल देन वॉल्स। आता याचा साऊंड आहे ओरडण्याचा, पिग्स ओरडतात कर्कश आवाजामध्ये, तसंच ओल्स काय करतात हाऊल। ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट एक्सप्रेशन। ही इथं सरप्राईज झालेला आहे, आजीसाठी सरप्राईज दिलेलं आहे मुलांनी, त्यामुळे व्हॉट इज सरप्राईज। फिल इन द ब्लँक बाय युजिंग द करेक्ट आर्टिकल। द काऊ इज डॅश डॅश युजफुल ॲनिमल। द काऊ इज अ युजफुल ॲनिमल ऑप्शन 2nd। सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन। वेदांत अँड हिज टीम ओन द फुटबॉल मॅच, देअर फ्रेंड्स सेड। आता मॅच जिंकल्यामुळे तो काय होणार आहे
कॉंग्रॅच्युलेशन्स. चूज द करेक्ट सेंटेन्स शोविंग करेक्ट पोझिशन ऑफ अ कॉमा. यामध्ये करेक्ट पोझिशन असलेली कॉमाची थर्ड सेंटेन्स आहे, इतर ठिकाणी चुकलेली आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. मध्ये निडल दिलेला आहे, निडलचे आपल्याला कामे सांगितलेली आहेत. स्ट्रिंग, सीव, हेम. हेम म्हणजे काय? हेम म्हणजे मुरड घालणे, त्याच्यासाठी उपयोग होतात शिवण्यासाठी, आणि दोरी त्याच्यामध्ये टाकतो आपण, त्याच्याशी रिलेटेड वर्ड गायचे आहेत आपल्याला. आता या ठिकाणी या चारही ऑप्शनपैकी स्टिच आहे. स्टिच म्हणजे काय? टाके घालणे. सॉल्व द रिडल. इट हॅज 3 blades. They go round and round. It gives cool air. What is it? A fan, a lamp. लॅम्पला 3 blades नसतात, रेफ्रिजरेटरलाही नसतात, ओव्हनलाही नसतात, म्हणून अ फॅन, आणि ती कूल पण असते. फॅन इज द राईट आन्सर. सिलेक्ट द करेक्ट स्पीच ऑफ द गिव्हन पिक्चर. या पिक्चरमध्ये एक आजोबा आहेत, त्यांनी काय म्हणत असतील हे आपल्याला सांगायचं आहे. व्हॉट्स रॉंग? नाही. आय डोंट नो? नाही. आय कांट हिअर यू, म्हणजे त्यांनी कानाजवळ हात ठेवलेला आहे म्हणून आय कांट हिअर यू. Select the suitable phrase for the given sentence. There lived a king. आता lived a king म्हणजे एखादी गोष्ट सांगत असताना म्हटलेलं आहे, म्हणजे long ago असणार आहे. Choose the correct punctuation mark for the given sentence. Are you ready? म्हणजे इथं क्वेश्चन मार्क असणार आहे, क्वेश्चन विचारलेला आहे. तू तयार आहेस का? Fill in the blanks with the correct option. I wash my hands and eating. and eating. आय वॉश माय हँड्स. मग याचा ऑप्शन काय असेल? बिफोर अँड आफ्टर, म्हणजे आपण जेवणा अगोदर आणि जेवणानंतर हात धुतो, म्हणजे लास्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. सिलेक्ट द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. आय ब्रश माय टीथ अ डे. आपण 2 वेळा करतो, म्हणजे 2 म्हणजे 2 येतं, पण 2 वेळा याच्यासाठी ट्वाईस हा वर्ड आहे, म्हणून ट्वाईस इज द राईट आन्सर. अशा प्रकारे आपण इंग्रजी हा विभाग सोडवलेला आहे पेपर 2 मधील. त्यानंतर आपण विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी यावरील प्रश्न सोडवूया. शिष्यवृत्ती परीक्षेतील पेपर 2 मधील विभाग 2 आपण बुद्धिमत्ता चाचणी यावरील प्रश्न सोडवणार आहोत. यावरील आहेत 50 प्रश्न 100 गुणांसाठी. त्यामधील पहिला प्रश्न आहे, हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी. या काव्यपंक्तीत ई कारांत शब्दांपेक्षा अकारांत शब्द किती कमी अगद जास्त आहेत? आता ई कारांत शब्द म्हणजे दुसरा ई दिलेला आहे, म्हणजे दुसरी वेलांटी असलेले शब्द, म्हणजे शेवटी असायला पाहिजे दुसरी वेलांटी. अकारांत शब्द म्हणजे ज्याचा अ या स्वराने काय झालेला आहे, त्या शब्दांचा शेवट झालेला आहे. आता पहिल्या ओळीमध्ये पाहूया आपण हीच. अगोदर आपण ई कारांत शब्द शोधूया. ई कारांत शब्द घेऊया आपण. मराठी, ठी दुसरी वेलांटी आहे, जिच्या मुखाने वदली. ज्ञानेश्वरी, त्यानंतर घासली, आणि शेवटी मराठीवरी. किती शब्द झाले यांचे? 1 2 3 4 5 5 झाले. आता अकारांत घेऊया. अकारांत हीच, त्यानंतर तलवार आणि याच. हे झाले 3. म्हणजे अकारांत शब्द हे ई कारांत शब्दापेक्षा 2ने कमी आहेत. तर आपल्या पर्यायामध्ये आपण पाहूया 2ने कमी असणारा शब्द. 27 ते 31 साठी सूचना आहे. गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचे आहे. 17, 290, 730 आणि 71. आता यांच्यामध्ये गटात न बसणारा शब्द आपला आहे तो म्हणजे 71. का आहे? कारण ह्या ज्या 3 संख्या आहेत त्या 3 संख्या वर्ग आणि त्यांची मध्ये 1 मिसळलेला आहे, म्हणजे 17. आता हा 17 मध्ये काय आहे? 4 चा वर्ग आहे तो, आणि त्यामध्ये 1 मिसळलेला आहे. 17 बरोबर काय आहे? 4 चा वर्ग अधिक 1. त्यानंतर 290 मध्ये 289 हा 17 चा वर्ग आहे. 17 चा वर्ग अधिक 1 म्हणजे 289 अधिक 1 290. त्यानंतर पुढं 730, 729 हा कशाचा वर्ग आहे? 29 चा वर्ग आहे, आणि त्यामुळे 29 अधिक 1 बरोबर 730 झालेला आहे.
तसं एकाहत्तर नाहीये, म्हणून एकाहत्तर हा काय आहे, ऑड मॅन आउट आहे, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नामध्ये 319, 232, 251 आणि 174 यामध्ये असं लॉजिक आहे की 29 ने निशेष भाग जाणाऱ्या 3 संख्या आहेत आणि एकच 29 ने निशेष भाग जाणारी संख्या नाही. आता त्यामधील 319 ला जर आपण 29 ने भागलं तर 11चा भाग येतो. त्यानंतर 232 ला जर भागलं तर आपण 29 ने 8चा भाग जातो आणि त्यानंतर 251 ला 29 ने भाग जात नाही आणि 174 ला मात्र तो 6चा पूर्ण भाग जातो. म्हणजे 29 ने जर पूर्ण भागलं तर निशेष भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा वेगळा शब्द आहे, पद आहे. सुरस नीरस, कोड कौतुक, न्याय निवाडा, नवा कोरा यामधील कोड कौतुक हा वेगळा शब्द आहे, कारण हे सगळे जोड शब्दांचे पद आहेत. आता या 4 आकृत्यामध्ये वेगळी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे, कारण हे जे आकृत्या आहेत त्यांच्या जी रंगवलेली आकृती आहे ती त्या आकृतीचा पाव भाग रंगवलेली आहे, म्हणजे 1/4 भाग त्यांनी रंगवलेला आहे. इथं मात्र तसं नाही, म्हणून या ठिकाणी तिसरा पर्याय हा वेगळा आहे. त्यानंतर पुढील आकृतीमध्ये जर आपण निरीक्षण केलं या 4ही आकृतीचं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बेरीज आणि जे गुणाकाराचं चिन्ह, बेरीजचे चिन्ह आहे ते 3 ठिकाणी बेरजेचे चिन्ह आहे, इथं मात्र काय केलेलं त्यांनी गुणाकाराचं चिन्ह घेतलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा वेगळं आहे. 32 व 33 साठी सूचना संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या आपल्याला पर्यायामधून निवडायची आहे. आता या ठिकाणी 32च्या जर संख्याचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात असे येते की 114, त्यानंतर आहे 85, त्यानंतर 62, 43, इथं आहे क्वेश्चन मार्क आणि इथं आहे 13. या दोन्हीचा जर फरक काढला आपण तर किती येतो, 29. या दोघांचा जर फरक काढला तर तो येतो 23. या दोघांचा जर फरक काढला तर तो येतो 19. म्हणजे इथं काय आहेत, 29, 23, 19 या क्रमाने पाठीमागे येणाऱ्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. म्हणून या ठिकाणी आता पुढे येणारी संख्या मूळ संख्येचा फरक काय असणार आहे, या दोन संख्येतील 17 असणार आहे आणि 17 नंतर या दोघातील किती असणार आहे, 13 असणार आहे. म्हणून काय करायचं, आता 43 अधिक 17 केलं तर आपल्याला हा नंबर मिळेल, म्हणजे या दोघांमधला फरक 17 असणार आहे. तर यांची जर आपण दोघांची जर बेरीज केली, 43 मधून जर 17 वजा केले तर आपल्याला इथलं संख्या मिळणार आहे ते म्हणजे 26. आता 26 हा नंबर इथं घेतल्यानंतर या 26 आणि 13 मधील डिफरन्स किती आहे, 13. म्हणजे ह्या आपला आकडा बरोबर आहे, म्हणून उत्तर काय याचं 26, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील बघा यांच्यामध्ये काय क्रम दिलेला आहे, 11, 12, 16, 52, 92 आणि 96. आता यांच्यामध्ये असा संबंध आहे की 11, आता 11 मधील काय आहे, एकक स्थानी 1 आहे. ह्या 1चा त्यांनी काय केलेला आहे, वर्ग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हाच नंबर त्यांनी मिळवलेला आहे 11. म्हणजे किती झाला, 1 अधिक 11 बरोबर 12. तसंच पुढे केलेला आहे त्यांनी. दुसरा नंबर काय आहे, 12. 12 मधील आता ह्या 2चा वर्ग करायचा आहे आपल्याला आणि परत त्यांच्यामध्ये ही संख्या मिसळायची आहे, बरोबर किती होतात, 4 अधिक 12 बरोबर 16. असं त्यांनी क्रमाने करत गेलेले आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, 52चं काढायचं आहे. 52 मधील 2चा वर्ग आपल्याला करायचा आहे अधिक हे 52 संख्या मिसळायची आहे, किती होणार, 4 अधिक 52 बरोबर 56, पर्याय क्रमांक 2. अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा असून रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहे. जशी त्यांनी कंडिशन दिली आहे त्याप्रमाणे करूया. आता या ठिकाणी अमन उभा आहे, ओबामा आहे. ह्या ओबामाच्या उत्तरेस कोण आहे, अमन आहे. तो किती अंतरावर आहे, 10 मीटर अंतरावर आहे. आणि रफिकच्या वायव्येस म्हणल्यानंतर इथं, म्हणजे इथं रफिक आहे या ठिकाणी. म्हणजे काय झालं मग, तर रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेचा आहे, हा रफिक जो आहे तो ओबामाच्या कोणत्या दिशेचा आहे, इकडे म्हणजे कोणती दिशा, पूर्व, पर्याय 1. आता पुढील पर्यायामधील आकृत्यांच्या डाव्या बाजूस आरसा धरल्यास कोणती आकृती आरशात जशी तशी दिसेल. जशीच्या तशी दिसणारी आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे. तर पहिला पर्याय जो आहे आपला STH ही जर आरशापुढे धरली तर आपण तसेच हे अल्फाबेट आपल्याला आरशामध्ये दिसतात. इथं N वेगळा दिसणार आहे, इथं Z वेगळा दिसणार आहे, इथं S वेगळा दिसणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, आकृतीच्या आरशातील प्रतिमा कशी दिसेल हे विचारलेलं आहे त्यांनी. आता याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक
आपण जर नीट निरीक्षण केलं बारकाईने तर पर्याय क्रमांक 4 हे ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेस जर शुक्रवार असेल तर त्याच महिन्यातील शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल। आता ऑगस्ट महिन्यामध्ये 6 तारखेला शुक्रवार आहे, मग आपल्याला विचारलेली आहे बुधवारची तारीख त्याच महिन्यातली, त्यामुळे आपण बुधवारी कोणती तारीख येईल पहिल्या ते आपण शोधूया। आता 6 तारखेला जर शुक्रवार असेल तर 5 तारखेला गुरुवार आणि 4 तारखेला बुधवार, म्हणजे 4 तारखेला काय असणार आहे, बुधवार असणार आहे। म्हणून काय झालं, आता 4च्या पटीमध्ये आपण आकडे मोजायचे म्हणजे आपल्याला शेवटचा बुधवार मिळेल। आता 4 अधिक 7 किती होतात, 4 अधिक 7 11 होतात, त्यानंतर 11 अधिक 7 18 होतात आणि त्यानंतर 18 अधिक 8 25 होतात, म्हणजे 25 तारखेला काय असणार आहे, शेवटचा बुधवार त्या महिन्यातील असणार आहे। प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल हे आपल्याला पर्यायामधून शोधायचं आहे। आता यामधील पाण्यातील आकृती आहे आपली, पर्याय शोधायचा आहे आपल्याला, तर पर्याय क्रमांक 1 आहे। त्यानंतर पुढील प्रश्नाची पाण्यातील आकृती म्हणजे पर्याय क्रमांक 3 असणार आहे। रेखाचा दुसरा वाढदिवस 25 जुलै 2009 रोजी शनिवारी होता, तर तिचा जन्म कोणत्या वारी झालेला असावा। आता हे कसं काढायचं पाहूया आपण। आता या ठिकाणी दुसरा वाढदिवस रेखाचा 25 जुलै 2009 ला आहे, तर रेखाचा जन्म कधी झालेला असणार आहे, 25 जुलै 2007 ला, म्हणजे 2009 पासून 2007 पर्यंतचे आपल्याला वार मोजायचे। म्हणजे 2009 ला जो वार असेल तो काय करणार आहे, एक वाराने तो पुढे जाणार आहे, परंतु हा जो आहे लीप वर्ष आहे 2008, म्हणून इथं जर शनिवार असेल तर 2 वार जर आपण पुढे सरकले, इथं येणार आहे शुक्रवार आणि लीप वर्ष असल्यामुळे 2 वर्ष अगोदर असणार आहेत, म्हणून या ठिकाणी कोणता येणार आहे, शुक्रवार वजा 2 काय होणार आहे, गुरुवार आणि बुधवार, म्हणजेच तिचा जन्म कोणत्या वारी झालेला असावा, बुधवारी झालेला असावा, तर आपल्याला उत्तर मिळणार आहे बुधवार। पुढील अक्षरमाळेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत। आता या ठिकाणी ए आणि डी ही अक्षरे समान वेळा आलेली आहेत। ए 1 2 3 4 4 वेळा आलेली आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। 42 ते 46 साठी प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदात जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या व चौथ्याचा असणार आहे। आता त्यामधील पहिला प्रश्न आहे 42वा, गोवा पणजी यांचा संबंध आहे। गोव्याची राजधानी पणजी आहे, तसं आसामची राजधानी कोणती आहे, दिसपूर। त्यानंतर आता खालील नंबरमध्ये पहा काय संबंध आहे। या ठिकाणी 3 5 6 4 दिलेला आहे, 3 5 6 4 यांची काय करायची, अंकाची बेरीज करायची आहे। 3 अधिक 5 अधिक 6 अधिक 4 भागिले काय करायचं आहे, 3 करायचं आहे, यांची बेरीज आली 18, 18 भागिले 3 काय होणार आहे, 6, म्हणजे ही पुढील नंबर। असं तसंच दुसऱ्याचं करायचं आहे पुढील 7 8 2 7, आता यांची बेरीज करायची आपल्याला, यांची बेरीज भागिले 3 करायचं आहे, किती येते यांची दोघांची बेरीज, तर ती येते 24 भागिले 3 बरोबर काय येणार आहे, 8, म्हणजे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढे पहा 36 10 आणि 27, आता यांचा असा संबंध आहे की 6 आणि 3, काय करायचं आहे, 6 मधून 3 वजा करायचे, 6 वजा 3 बरोबर किती येणार आहे, 3, मग पुढे काय करायचं, ह्या 3चाच वर्ग अधिक 1 करायचं आहे, बरोबर 10 आलेला आहे। तसं 27चं करायचं आपल्याला, 27 म्हणजेच काय, ह्या 7 मधून 2 वजा करायचे, 7 वजा 2 बरोबर किती होतात, 5, आता ह्या 5चाच वर्ग करायचा आहे आणि अधिक 1 करायचं आहे, बरोबर किती झालं, 25 आणि 1 26, 5चा वर्ग 25, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। आता यामध्ये क्रमांक म्हणजे यामधील असा संबंध आहे की तो 1.5 पटीने काय केलेला आहे, घटलेला आहे, म्हणजे याच्या जर 135 डिग्रीने लेफ्ट साईडला गेलेला आहे, तसंच इथं करायचं आहे आपल्याला, याच्या लेफ्ट साईडला हा सरकवायचा आहे, परंतु 135 डिग्रीमध्ये सरकवायचा आहे, पर्याय क्रमांक 4। प्रश्न 46 मध्ये असा संबंध दिलेला आहे की मधला जो गोल आहे तो बाहेर आलेला आहे आणि बाहेरील जो चौकोन आहे तो 2 नंबरला आलेला आहे, तसंच आपल्याला इथं केलेलं आहे त्यांनी, म्हणजे आपल्याला काय करायचं, आता हे बाहेरचं मध्ये घ्यायचं आहे, म्हणजे त्रिकोण सेंटरला असणार आहे, त्रिकोण सेंटरला असणारे 2 ऑप्शन आहेत आपल्याला, परंतु हा पंचकोन 2 नंबरला गेलेला आहे,
म्हणजे तो बाहेर असलेला 2 नंबरला आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। पुढील संख्यामालेतील अंकाच्या स्थानाची अदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार होतील करून पाहूया आपण। 31चं काय होणार आहे 13, 59चं 95, 35चं 53, 19चं 91, 17चं 71, 34चं 43, 16चं 61, 89चं 98 आणि 74चं 47। आता यामधील आपल्याला मूळ संख्या शोधायची आहेत। 13 ही एक आहे, त्यानंतर 53 आहे, 71 आहे, 43, 61 आणि 47। किती संख्या झाल्या 1 2 3 4 5 6। यासाठी आपल्याला मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। 6 मूळ संख्या तयार होतील। वरील अक्षरमाळेत जी आणि आर च्या दरम्यान जेवढे अक्षरे आहेत त्याच्या 3/5 पट अक्षरे पुढील कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत। अगोदर जी आणि आर मधील किती अक्षरे आहेत आपण पाहूया। इथं जी आहे आणि इथं आर आहे, तर अक्षरे मोजायचे आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10। 10 अक्षरे आहेत। आता 10चे आपल्याला 3/5 पट काढायचं आहे। हे 10 अक्षरे त्याचे 3/5 म्हणजे 5 पट म्हणजे गुणिले करायचं आहे। 5 दोन्ही 10, 2 गुणिले 3 किती झाले 6, म्हणजे 6 अक्षरे असणारा पर्याय आपल्याला या दोघांच्या मध्ये 6 अल्फाबेट असायला पाहिजे। आता पाहूया आपण बी आणि एच मध्ये किती आहेत। बी आणि एच जर काउंट केला आपण त्याच्यामध्ये 5च अक्षरे आहेत। के आणि एस मध्ये मात्र 7 आहेत, जास्त आहेत। एच आणि ओ पाहूया। एच आणि ओ मध्ये 6 आहेत, म्हणजे हा पर्याय बरोबर असणार आहे। तरी डी आणि एच पाहूया आपण एकदा। डी आणि एच मध्ये फक्त 3 अक्षरे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। दिलेल्या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्यायामधून शोधायची आहे। तर याच्याशी तंतोतंत जुळणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक 3। याच्याशी तंतोतंत जुळणारी आपल्याला आकृती शोधायची पर्याय क्रमांक 1 आहे। पुढील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडायचे। आता त्या अगोदर आपल्याला या ठिकाणी काय संबंध लावायला पाहिजे ते अगोदर तर्क लावावा लागेल। यामध्ये असं लॉजिक लावलेलं आहे की 5 - 2 म्हणजे साइडचे जे नंबर आहेत ते पहा। 5 - 2 बरोबर किती होतात 3। मग ह्या 3चाच वर्ग वजा 1 केलेला आहे, म्हणजे 9 - 1 बरोबर किती 8। तसंच पुढील असणार आहे 9 - 7 बरोबर 2। आता ह्या 2चा वर्ग वजा 1 बरोबर 4 वजा 1 बरोबर 3। तसंच पुढे करायचं आहे आपल्याला 4 आणि 3। 4 - 3 बरोबर किती 1। पुढे 1चा वर्ग वजा 1, 1 - 1 बरोबर 0। म्हणजे आपला पर्याय काय येणार आहे 0 हा पर्यायाचं उत्तर बरोबर आहे। 52 आणि 53 साठी वेन आकृतीचं निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला निवडायची आहेत। षटकोन, लंबवर्तुळ आणि एक त्रिकोण दिलेला आहे। फक्त त्रिकोण, फक्त लंबवर्तुळ आणि फक्त षटकोन यामधील अंकांची बेरीज किती। आता फक्त त्रिकोणामध्ये काय आहे 2 आहे। त्यानंतर फक्त लंबवर्तुळ मध्ये किती आहे 6 आहे। फक्त षटकोनामध्ये किती आहे 7 आणि 8, 7 + 8 यांची जर बेरीज केली तर ती किती होणार आहे 23 होणार आहे। पर्याय क्रमांक 2। त्यानंतर तिन्ही आकृत्यामध्ये सामायिक असणारा अंक कोणता, तर तिन्ही मध्ये सामायिक असणारा एकच अंक आहे तो म्हणजे 9। एका सांकेतिक भाषेत 5 ला 4 म्हटलं, 3 ला 7 म्हटलं, 4 ला 2 म्हटलं तर त्या सांकेतिक भाषेमध्ये काय होईल। 4 ला काय म्हटलेलं आहे 2 म्हटलेलं आहे 2 अधिक 3 ला 7 म्हटलेलं आहे 7 गुणिले आणि 5 ला 4 म्हटलेलं आहे। सोडवूया मग आपण हे अगोदर गुणाकार करायचा 2 अधिक 7 चोक 28 बरोबर 30। पर्याय क्रमांक 3। एका सांकेतिक भाषेत हे चिन्ह म्हणजे काय आहे भागिले 7 आहे, तर आपल्याला हे सोडवायचं आहे। आता हे साइन म्हणजे काय आहे भागिले 7 आहे आणि गोलच्या जागी काय येणार आहे म्हणजे काय येईल 10 येईल, म्हणजे 14/7 किती होतात 2 होतात। मग 2 मध्ये काय केल्यानंतर 10 येईल तर गुणिले 5 जर आपण केलं तर 10 येईल। म्हणजेच हे गोल जे चिन्ह आहे रंगवलेले काळं डार्क केलेला ते बरोबर काय झालं गुणिले 5 आणि हे साइन तर अगोदर दिलेलं आपल्याला भागिले 7। आता त्यावरून आणखीन एक दिलेलं आपल्याला इथं चौकोनामध्ये एक रेष दिलेली आहे। आता पुढील सोडवूया आपण
3 आता इथं काय झालेलं आहे गोल म्हणजे काय गुणिले 5 3 गुणिले 5 आता इथं चौकोन आहे म्हणजे बरोबर काय दिलेलं आहे 13 आता या चौकोनाच्या जागी काय येईल 3 गुणिले 5 किती 15 बरोबर 13 म्हणजेच काय 13 येण्यासाठी काय करावं लागेल -2 करावं लागेल म्हणजे हे -2 कशाची किंमत आहे चौकोनाची आहे। आता किमती मिळालेल्या आहेत आपल्याला आपण काय करायचं आहे आपल्याला हे पुढचं सांकेतिक भाषेवरून हे समीकरण सोडवायचं आहे। सोडूया मग आपण पहिलं काय आहे 42 परत त्यांनी ते अगोदरचं साइन दिलेलं आहे म्हणजे भागिले 7 त्यानंतर हे -2 बरोबर काय येईल पहा 42 भागिले 7 काय होणार आहे 6 आणि हे -2 बरोबर किती 4 अशा प्रकारे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे। 56 ते 60 साठी पुढील प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिली आहेत त्यांचा काही वैशिष्ट्ये आहेत त्यांची त्यामुळे गट तयार होतो आणि गटात बसणारा पद आपल्याला निश्चित करायचा आहे म्हणजे यांच्यासारखाच हा पद आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे। मेंदू फुफ्फुसे आणि हृदय आता मेंदू फुफ्फुसे हृदय यांचा काय संबंध आहे तर हे आंतरिंद्रिय आहेत मग याच्याशी रिलेटेड काय आहे यकृत आहे आणि इतर जे आहे ते बाह्य इंद्रिय जीभ हात आणि पाय। 343 27 आणि 125 या ठिकाणी 343 जर पाहिलं तर तो काय आहे 7 चा घन आहे 27 3 चा घन आहे 125 5 चा घन आहे म्हणजेच काय सर्व विषम संख्यांचा ते घन आहे। मग या ऑप्शन मधला कोणता गट आहे जो विषम संख्यांचा घन असणार आहे तर आता 216 हा 6 चा घन आहे 6 ही सम संख्या आहे 261 तर कोणत्याही संख्येचा घन नाही 49 ही कोणत्या संख्येचा घन नाही म्हणून 1 हा घन आहे कशाचा तो 1 चा घन आहे म्हणून 1 ही काय आहे विषम संख्या आहे म्हणून 1 हे पर्याय उत्तर आपलं बरोबर आहे। आता यांचा असा गट आहे की ह्या 11 ने निशेष भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या आहेत मग यामधील 11 ने निशेष भाग जाणारी संख्या म्हणजेच 6083। आता या तिन्ही आकृत्याचं निरीक्षण जर आपण केलं तर आपल्या लक्षात येते की यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये 7-7 रेषा आहेत आणि न छेदता त्या तयार झालेल्या आहेत म्हणजे बघा आता 1 2 3 4 5 6 7 याही मध्ये 7 रेषा आहेत यामध्येही 7 रेषा आहेत तसा आपला पर्याय आहे न छेदता तयार होणाऱ्या पर्याय क्रमांक 4। आता याचं जर निरीक्षण केलं तर इथं आहेत 2 त्रिकोण आणि 3 गोल आहेत आणि एकच चौकोन आहे म्हणजेच काय की त्रिकोण 2 असतील तर गोल 1 ने जास्त आहे आणि चौकोन 1 ने कमी आहे म्हणजे ह्या त्रिकोणाच्या पटीमध्ये 1 ने चौकोन कमी आणि 1 ने गोल जास्त तसंच त्यांनी क्रम केलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला पहा इथं पण पहा तुम्ही तिसऱ्या आकृतीमध्ये 3 चौकोन आहेत तर 4 गोल आहेत आणि 4 गोल आहेत तर चौकोन 2 आहेत म्हणजे त्रिकोणाच्या 1 ने कमी चौकोन आणि 1 ने जास्त वर्तुळ आहेत। मग असा पर्याय आपल्याला कोणता आहे तर तो आहे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे। पुढील सारणीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे। अक्षरे आणि चिन्हे आता पुअर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल म्हटलेला आहे। आता पुअरचा शब्द आपल्याला अगोदर शोधावा लागेल तो आहे रिच। आता रिच साठी आर साठी काय आहे बरोबर आहे आय साठी काय आहे फुले आहे त्यानंतर सी साठी काय आहे हा गोल आहे डार्क केलेला आणि त्यानंतर आहे एच साठी आहे प्लस असा पर्याय असणारा कोणता आहे आपला पर्याय क्रमांक 2।